नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचाच लाडका आदित्य कुलकर्णी म्हणजेच एकेदा सायकलिस्ट या एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. सो आज मंडळी आपण जाणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथे. मी मागे 5वी-6वीत असताना लहान असताना गेलो होतो आणि आता जाणं एक वेगळाच असा एक्सपिरियन्स राहणार आहे. तर चला आता आपण जाऊयात आणि बघूयात काय होतंय. आणि आज आपला ट्रॅव्हल पार्टनर असणार आहे अभिदादा. तर चला आता जाऊयात. बाय. नमस्कार मंडळी, तर आपण आता चाललेलो आहोत भीमाशंकरला आणि इथे मागे तुम्ही नजारा बघू शकता. आज आपल्यासोबत आपल्याला साथ द्यायला आलेले आहेत अभिदादा, जे की लास्ट तिकोनाच्या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत होते. जायचंय भीमाशंकरला, आज जायचंय, चांगलं दर्शन घ्यायचंय आणि एक काय म्हणतो आपण, कुठल्याही गोष्टीला एक चांगली सुरुवात अशी असावी म्हणून आपण कोणतीही गोष्ट स्टार्ट करण्याआधी जायचं असतं. आम्ही अशी स्पेसिफिक कोणती गोष्ट स्टार्ट नाही करत आहे, पण एक फ्रेश वाटण्यासाठी, आपल्याला चांगलं वाटण्यासाठी आपण फक्त चाललेलो आहे. आत्ता आपण आहोत कोणत्या तरी खेडेगावात आहोत, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे खरं. आणि आमचा एक निर्णय चुकला, जो की तुमचा न चुकावा असं मला वाटतं. तुम्ही डायरेक्ट नाशिक हायवे जो आहे तिथून भीमाशंकरला जायला पाहिजे. आम्ही तळेगाव, चाकण, MIDC सर्व काही करत आलो आणि त्यामुळे इथे भरपूर ट्रॅफिक आहे आणि 60 किलोमीटरचं अंतर कव्हर करण्यासाठी आपल्याला तब्बल 2 तास लागतील, असं गुगल बाबाचा असा इशारा आहे. तर चला आता बघूया मंडळी काय होते ते. आणि थँक्स टू टाटा एल्ट्रॉस की आपल्याला कुठेही काही अडचण येत नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे आपण प्रवास करतोय. तर चला आता मंडळी, मी जास्त बोलत नाही आणि आता ड्राईव्ह करतो. बाय. तुम्हा सर्वांचं भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये सहर्ष स्वागत आणि एकेदा सायकलिस्टच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता पूर्ण अभयारण्य, वेगवेगळ्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा असा आवाज येतोय कानावरती. कुठेतरी खूप चांगला असं वाटतंय आणि एक एक्सपिरियन्स आहे माझा. मी 5वी-6वीच्या टाइमला जेव्हा आलो होतो तेव्हाचा, की माझी आजी मागे बसली होती गाडीमध्ये आणि माकडांनी डायरेक्ट दार उघडलं होतं कारचं. ऑल्टो होती तेव्हा आणि डायरेक्ट फळं बिळं काय होते आता ते सगळं ओढून घेतलं होतं. तसं आत्ता तर इथं काही दिसत नाही. तो पावसाळ्याचा वेळ होता. खूप म्हणजे एकदम मस्त, चिल, पीसफुल असं वाटतंय, छान वाटतंय एकदम. आणि काय मग दादा, कसं वाटतंय अभयारण्यात येऊन भीमाशंकरच्या? खूप छान एक्सपिरियन्स आहे. अजून काय बोलायचं नाहीये का? कुडेल जायचंय का? कुडे जाऊ आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र भीमाशंकर, जे की आपल्या 12 ज्योतिर्लिंग मधील एक आहे आणि बऱ्यापैकी गर्दी तुम्ही मागे बघू शकता, बरीच लोक आहेत. आणि चला आता जायचंय, दर्शन घ्यायचंय. बघूयात आता आपलं दर्शन कसं होतंय. मेन फोकस दर्शन, त्यानंतर मग इतर सगळ्या गोष्टी. काय दा बरोबर बोलतोय ना मी? राईट. चलो आता जाऊया आणि आता आपण दर्शन घेऊया. मागे एकदा तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. आम्ही रांगेत थांबलेलो आहे आणि आता जायचंय आणि आपल्याला दर्शन घ्यायचंय. लवकर पटपट मस्त दर्शन घ्यायचंय, तोच मेन आपला आजचा फोकस आहे. सो चला आता आपण जाऊयात, दर्शन घेऊयात आणि बघूया. 26 तारखेला महाशिवरात्रीला इथली यात्रा व उत्सव असतो, तर त्यामुळे तुम्हाला तयारी दिसू शकते सर्व कशी सुरू आहे. कसं झालं मग चैतू? छानपैकी दर्शन झालंय. आज शनिवार असला तरी जास्त गर्दी नाही, त्यामुळे व्यवस्थित दर्शन पण झालंय आणि परिसर पण इथला छान आहे. तर सर्वांनी नक्की विजिट द्या. म्हणजे डायरेक्ट जाऊन पिंडीला आम्ही हात लावून आलो, एवढं मनापासून खरं चांगलं वाटलं. तर या प्रत्येकाने या आणि भीमाशंकर बाबांचं इथे येऊन दर्शन घ्या. हे आहेत जुने पूर्वीचे नंदी महाराज, तुम्ही बघू शकता. दर्शन झालेलं आहे, प्रसाद वगैरे पण घेतला आपण आणि
मस्त आता आपण नाश्ता करण्यासाठी निघालेलो आहोत. तर आता जाऊयात, आपण नाश्ता करूयात आणि त्यानंतर बॅक टू होम. 4 ते 5 तास कसे निघून गेले काय कळलं पण नाही. पण मंडळी, आपलं दर्शन खूप चांगल्या प्रकारे आता झालेलं आहे. आता आपण पुन्हा घराच्या दिशेने एकदा निघालेलो आहोत. मागे आपली गाडी आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आता जाऊयात. मी जास्त तुमचाही टाइम घेत नाही आणि भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच.